जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरत असताना रविवारी सर्वात नीचांकी रुग्णसंख्या आढळल्याने दिलासा मिळालाय। 24 तासात नवे 176 रुग्ण आढळलेत। याशिवाय 7 रुग्णांचा मृत्यू झालाय। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 32 रुग्ण आढळलेत। तसेच आटपाडी तालुक्यात 28 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 20 रुग्ण, खानापूर तालुक्यात 38 रुग्ण, पलूस तालुक्यात 8 रुग्ण, तासगाव तालुक्यात 7 रुग्ण, जत तालुक्यात 18 रुग्ण, कवठेमंकाळ तालुक्यात 3 रुग्ण, मिरज तालुक्यात 5 रुग्ण, शिराळा तालुक्यात 6 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 11 रुग्ण आढळले। तसेच म्युकरमायकोसिसचा 1 रुग्ण आढळलाय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1,95,770 रुग्ण आढळले। त्यापैकी 5,156 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर 1,88,849 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,765 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत। त्यापैकी 1,380 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणात आवक वाढली असून त्यासाठी धरणातून सुमारे 25,000 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे। सध्या ही पातळी 9 फुटांची आहे। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, घाबरून जाण्याची गरज नाही असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केलंय। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू कोयना धरण साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक अपेक्षित आहे। कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 12 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 10,264 क्युसेक विसर्ग सुरू असून त्यामुळे वाढ करून सायंकाळी 5 वाजल्यापासून 25,000 क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय। त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केलंय। नदीकाठच्या विशेषतः वाळवा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महापालिका क्षेत्रातील नदीकाठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्क बाळगण्याचं आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केलंय। इस्लामपूर शहराच्या पश्चिमेस श्वानांची भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 150हून अधिक श्वान मालक समर्थकांसह गर्दी करून उपस्थित होते। श्वान स्पर्धेची कुणकुण पोलिसांना लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांच्या आगमनाने आयोजकांनी स्पर्धा स्थळावरून धूम ठोकली। हजारोंचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांची चांगलीच धमचाक झाली। श्वानांच्या मालकांनी मैदान सोडत शेजारच्या उसात शेतात लपून बसणं पसंत केलं। कापूसखेड व इस्लामपूर हद्दीवर एमएससीबीच्या पिछाडीस असणाऱ्या रिकाम्या माळावर रविवारी सुट्टीच्या दिवशी काही हौशी तरुणांनी श्वान स्पर्धा आयोजित केल्या होत्या। सुमारे 150हून अधिक श्वान मालकांनी नावे नोंदवली होती। स्पर्धेच्या विजेत्याला 7,000 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार होतं। रिकाम्या मैदानात श्वान स्पर्धा घेण्यासाठी 200 ते 400 मीटरची धावपट्टी बनवली होती। त्याच्या दुतर्फा दोरी आणि बांबूने सुरक्षा व्यवस्था करून प्रेक्षकांना उभे राहण्याची व्यवस्था केली होती। मैदानाच्या बाजूला आयोजकांनी ध्वनिक्षेपक यंत्रणा, रिकाम्या ट्रॉलीत व्यासपीठ रचना उभी केली होती। हजारोंच्या संख्येने प्रेक्षक असल्याने फिरते खाद्यपदार्थ आणि आईस्क्रीम गाडे जमले होते। सकाळी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील श्वानांच्या मालकांनी मैदानावर गर्दी केली होती। आयोजकांनी प्रत्येकी 2 श्वानांच्या जोड्या लावत स्पर्धा सुरू करण्याची तयारी केली होती। दरम्यान मैदानात पोलिसांची स्वारी दुचाकीवरून आली। पोलिसांना पाहून आयोजकांची घाबरगुंडी उडाली। पोलिसांनी स्पर्धा आयोजक कोण आहेत असा प्रश्न विचारेपर्यंत आयोजकांनी मैदानातून धूम ठोकली। तोपर्यंत पोलीस गाडी मैदानात आली। आयोजकांच्या पलायन नाट्याने श्वानांच्या मालकांनी मैदान सोडलं। हे प्रस्थापितांचं महाआघाडी सरकार ओबीसींच्या मुळावर उठले आहे, हे आता सिद्ध करण्याची गरज राहिलेली नाही अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। त्यात कुठलंही राजकारण न करता आम्हीही त्यास पाठिंबा दिला होता। आता सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय रद्द ठरवलाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच याविषयीचे वारंवार संकेत दिले होते, आपले म्हणणे मांडलं होतं, पण या प्रस्थापितांनी केंद्राकडे बोट दाखवत सेन्सेसचा डेटा की एम्पिरिकल डेटा असा वाद घातला। असा घणाघात पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केलाय। जर वेळ वाया न घालवता एम्पिरिकल डेटा गोळा केला असता आणि त्वरित न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असती तर ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा मिळालं असतं। आता त्यांना देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं कळून चुकले आणि मान्यही केलं आहे की एम्पिरिकल डेटा शिवाय आपल्याला हे ओबीसींचं राजकीय आरक्षण खेचून आणता येणार नाही असं पडळकर म्हणालाय। आता ही राज्य मागासवर्ग आयोगाला बसायला साधं ऑफिस नाही, डेटा गोळा करण्यासाठी आणि त्याची शास्त्रशुद्ध मांडणी करण्यासाठी नेमकं आपण कोणत्या एजन्सीला अपॉइंट केलंय का असा सवाल उपस्थित करत आता तरी कामाला लागा। स्वतःच्या दिशाहीन धोरणासाठी ओबीसींचा बळी देऊ नका। लवकरात लवकर एम्पिरिकल डेटा गोळा करा आणि अध्यादेश काढा, नाहीतर ओबीसी भटका विमुक्त समाज तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल असा इशारा पडळकर यांनी सरकारला दिलाय।
सांगलीतल्या उत्तर शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका महिला उद्योजकास दुबईतील व्यापारी कंपनीने तब्बल 1.5 कोटींना गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आलाय. तासगाव तालुक्यातून द्राक्षे दुबईला निर्यात करून 7 कंटेनर पाठवले होते. त्याचा खोटा चेक त्यांनी मेलवर पाठवला, मात्र नंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी पौर्णिमा विजय पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून दुबईतील LLC कंपनीच्या 5 जणांवर गुन्हा दाखल झालाय. मोहम्मद फारूक, बंडू अहमद जुमा हुसेन, मॅनेजर दिलीप जोशी, परचेस मॅनेजर मजीद जलाल, फायनान्स प्रमुख मंगेश गांगुर्डे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी पौर्णिमा पाटील यांचा द्राक्ष एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. 1 नोव्हेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीमध्ये पौर्णिमा पाटील यांनी दुबई स्थित LLC कंपनीसोबत करार केला होता. कंपनीचे मालक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन करून मालाचे पैसे तात्काळ देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यांच्या करारानुसार सांगली जिल्ह्यातून द्राक्षे दुबईला पाठवायची होती. कराराप्रमाणे पाटील यांनी द्राक्षाचे प्रत्येकी 3 कंटेनर असे 7 कंटेनर दुबईला पाठवले होते. त्याची एकूण किंमत 1,36,00,000 रुपये इतकी होती. खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता 76,635 रुपयांचा अमेरिकन डॉलरचा खोटा बँक ट्रान्सफर ॲडव्हान्स मेल पाठवला. मात्र प्रत्यक्षात पाटील यांच्या कंपनीच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेच नव्हते. पौर्णिमा पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला, मात्र त्याला दुबई स्थित कंपनी आणि त्यांचे कर्मचारी दाद देत नव्हते. वारंवार खरेदी केलेल्या मालाचे पैसे मागूनही मिळत नसल्याने अखेर पौर्णिमा पाटील यांनी शनिवारी रात्री विश्रामबाग पोलिसात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्याकडे असणाऱ्या कागदपत्रांच्या आधारे चौकशी करून पोलिसांनी दुबई स्थित कंपनीच्या मोहम्मद फारूक, बंडू अहमद जुमा हुसेन, मॅनेजर दिलीप जोशी, परचेस मॅनेजर मजीद जलाल, फायनान्स प्रमुख मंगेश गांगुर्डे या 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. गणपती पाठोपाठ सांगलीत आज 3ऱ्या दिवशी गौराईचं आगमन झालं. यंदाच्या गणेशोत्सव आणि आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने सुवासिनी महिलांनी गौराईचं स्वागत केलंय. यावेळी गौराईच्या आगमनाने भारावून गेलेल्या सुवासिनींनी कृष्णेच्या काठी सरकारी घाटावर चक्क झिम्मा फुगड्यांचा फेर धरला होता. गौरी हा सुवासिनी महिलांचा आवडता क्षण असतो, त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती देवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी गौराईचं आगमन होतं. आज गौराईच्या आगमनासाठी आणि गौरी पूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी काठावर गर्दी केली. यावेळी महिलांनी गौरी पूजन करत झिम्मा फुगडीचा फेराही धरला. गणपती पाठोपाठ आज 3ऱ्या दिवशी गौराईचं आगमन झाल्यानंतर महिलांचा उत्साह आणि आनंद गगनात मावत नव्हता. पुढील 2 दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुणीप्रमाणे महिला वर्ग गौराईचा पाहुणचार करतात. आपल्या लाडक्या गौरीचं पूजन करून तिला आपल्या घरी नेणाऱ्या सुवासिनी महिलांचा आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. सांगलीतील कृष्णेच्या काठी गौराईला घरी नेण्यासाठी सुवासिनींनी एकच गर्दी केली होती. उमदी येथे घराशेजारी असणाऱ्या ओढ्यात खेळण्यासाठी गेलेल्या दोन्ही सख्या बहिणींचा पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 7 वर्षीय रेणुका शिवानंद ऐवळे आणि 8 वर्षीय लक्ष्मी शिवानंद ऐवळे अशा या 2 दुर्दैवी सख्या बहिणींची नावे आहेत. सुदैवाने त्यांच्या सोबतच गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे हा मात्र दैव बलवत्तर असल्यामुळे बचावलाय. ऐवळे कुटुंबीय हे काही दिवसांपासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात राहत होते. तसेच मोलमजुरी करून ऐवळे कुटुंब चालवतात. आज रविवारी सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात 2 मुली आणि 1 मुलगा यांना घरात सोडलं होतं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहिणी आणि 1 भाऊ असे 3 जण मिळून ओढा पात्रात आंघोळी करण्यासाठी गेले, परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे आणि लक्ष्मी ऐवळे या दोन्ही सख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्यासोबतच गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे याने दोन्ही बहिणींना पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने आणि प्रकाश वाघमारे यांनी मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून बाहेर काढलं, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे उमदी परिसरात हळहळ व्यक्त होतीये. पुणे, बेंगलोर आणि रत्नागिरी, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते बेळगाव जिल्ह्यातील हत्तरकी टोल नाका आणि अंबा घाटापासून ते मिरज शहरापर्यंत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नद्यांवरील पुलामुळे आणि भरावामुळे यावर्षी कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्याच्या सीमा भागामध्ये महापुराने थैमान घातला असून महापुराची पाणी पातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत आणि शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्यामुळे शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे तातडीने या महामार्गावरील पुलांचा भराव कमी करून
करून कमानी बांधण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. सन 2005, 2006, 2019 आणि 2021 या महापुराचा विचार करता 2021च्या महापुरात कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदललीच असल्याचं जाणवून आले. जागतिक तापमान वाढीत बदल होत चालल्याने यावर्षी एकाच दिवसात जवळपास 850 मिलीमीटरहून अधिक पाऊस आंबोली पासून ते महाबळेश्वर पर्यंतच्या सह्याद्रीच्या घाट माथ्यावर झालाय आणि हे पावसाचं पाणी वेगाने नदीपात्रात आलंय. महापूर काळामध्ये नद्या पात्रापासून 2-2 किलोमीटर पाणी पसरतं. अशा काळात हे पूल बंधाऱ्याचं काम करतात म्हणून नदीची पाण्याची पातळी अत्यंत मंद गतीने कमी होते. रत्नागिरी नागपूर या नवीन महामार्गाच्या आंबा घाट ते मिरज शहर बायपास रोड या महामार्गावरही अनेक ठिकाणी नवीन पूल बांधकाम आणि भराव टाकण्याचं काम प्रगतीत सुरू असून या कामातही पाणी प्रवाहित होण्यासाठी जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पुलाचा आणि रस्त्याचा भराव कमी करून कमानी वाढवणं गरजेचं आहे. तरी केंद्र सरकारकडून या पुलांचे भराव कमी करून कमानी बांधकाम करण्यास निधी उपलब्ध करून तातडीने या कामांना सुरुवात करण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या 15 दिवसात कोल्हापूर, सांगली आणि बेळगाव या तिन्ही जिल्ह्यातील महामार्गाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवून देण्यासंदर्भात मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवटीत गुण्यागोविंदाने एकत्र नांदणारे 12 बलुतेदारांचे लोकजीवन आजच्या आधुनिक युगात नामशेष होत चालले. या शिवकालीन 12 बलुतेदारांचे जीवनमान, त्यांचे जगणे, पारंपरिक व्यवसाय, देवाणघेवाण आणि एकंदरीत त्यांच्या लोकसंस्कृतीविषयी नव्या पिढीला माहिती करून देण्यासाठी शहरातील ब्राह्मणपुरी खाडिलकर गल्ली येथे राहणाऱ्या सुदन जाधव या मेकॅनिकल इंजिनियरने शिवकालीन 12 बलुतेदारांचा देखावा साकारलाय. शाडूच्या मातीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या पासून सोनारापर्यंत आकर्षक, सुबक आणि रेखीव स्वरूपात वैशिष्ट्यपूर्ण मूर्त्या तयार केल्या असून यंदाच्या गणेशोत्सवात सदरचा देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय. मूळ मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या सुदन जाधव याला नेहमीच ऐतिहासिक वास्तू, इतिहास, संदर्भ, स्थापत्य, जीवनशैली, लोकसंस्कृती, पुरातन वस्तू यांचं आकर्षण आहे. यापूर्वीही त्याने शिवकालीन गड किल्ल्यांचे देखावे साकारले होते. यंदाच्या गणेशोत्सवात 12 बलुतेदारांचा देखावा साकारण्याची संकल्पना त्याने केली होती. यासाठी त्याच्या कुटुंबियांचीही त्याला साथ मिळाली. नोकरी सांभाळतच त्याने देखावा तयार करण्याचं काम सुरू केलं. गेल्या 2 ते 2.5 महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर सदरचा देखावा पूर्णत्वास आलाय. विशेष म्हणजे सदरचा देखावा हा पूर्णतः इको फ्रेंडली आहे. शाडूच्या मातीच्या माध्यमातून शेतकरी सोनार, लोहार, चांभार, कुंभार, सुतार, न्हावी, शिंपी, परीट, गुरव, मातंग अशा 12 बलुतेदारांच्या आकर्षक, सुबक आणि रेखीव मूर्त्या, त्यांची घरे, गुरे आणि अवजारेही साकारण्यात आली आहेत. याशिवाय 12 बलुतेदारांचं ग्रामजीवन, मातीची घरे, मातीची भांडी, शेतकऱ्यांचे शेत, शेतातील पिके, त्याच्या हातातील अवजारे, धान्याची पेटारे, धोबीच्या हातातील कपडे, लोहाराच्या हातातील हातोडा, मातीची भांडी तयार करताना कुंभार, केस कापत असणारा न्हावी, केस कापून घेणारा ग्राहक आणि त्याच्या हातातील दर्पण, सुताराच्या हातातील छन्नी, हातोडा, शिंपीच्या हातातील विणकामासाठी लागणारा सुईदोरा, मंदिरात पूजा अर्चा करणारा गुरव, परीट, मातंग आणि न्हावी यांची जीवनशैलीही दर्शवण्यात आली. याशिवाय घरे, घरांसमोरील झाडे, अंगण, पारावरचा कट्टा, दळणवळणाची साधने यांचाही समावेश करण्यात आलाय. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या तरुणाने आपल्या हस्तकौशल्याचा कस लावून शिवकालीन 12 बलुतेदारांची जीवनशैली उघडली आहे. मुंबई पश्चिम उपनगरात साकीनाका परिसरातील बलात्काराची घटना मन बधीर करणारी आहे. अत्याचार करणाऱ्या नराधम मोहन चौहानला फाशीची शिक्षा नको. त्याने ज्याप्रमाणे मुलीवर अत्याचार करून वेदना दिल्या त्यापेक्षा अधिक वेदनादायी शिक्षा द्यावी अशी मागणी राज्याचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी केली आहे. ते म्हणाले, पाशवी अत्याचार करणाऱ्या चौहानला फाशी द्या अशी मागणी सर्वत्र होते, पण नुसती फाशी देऊन चालणार नाही. कारण आधुनिक फाशीमध्ये संबंधितास नगण्य वेदना होतात, त्या काही सेकंदापुरत्या असतात. आपण कधीतरी मरणारच आहोत या भावनेने पुन्हा पुन्हा असे कृत्य घडते. ही विकृती हद्दपार करण्यासाठी कडक शिक्षा असायलाच हवी. मुंबईत चौहान सारख्या नराधमाने बलात्कारित महिलेबरोबर अघोरी शारीरिक अत्याचार केले. यामुळे त्या महिलेला झालेल्या वेदना काय असतील याची कल्पनाही करू शकत नाही. तिच्या वेदना त्या नराधमास कशा समजणार, म्हणून त्या नराधमाला त्यापेक्षाही 10 पटीने तीव्र वेदना होणारी शिक्षा द्यायला हवी. बलात्काऱ्यांना अशी शिक्षा होऊ लागल्या तरच महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होतील अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी व्यक्त केली आहे.